भद्रावती तालुक्यातील किन्हाळा गावात अवकाळी वादळ आणि प्रचंड वाऱ्यांमुळे गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। वादळाच्या जोरामुळे घरांची टिनाची छते कवेलू उडून गेली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या धान्य व घरगुती सामानाचा मोठे नुकसान झाले आहे। काही ठिकाणी विजेचे खांब कोसळून घरांना धोका निर्माण झाला आहे। या वादळाचा प्रभाव किन्हाळा, कोकेवाडा, सोनेगाव, तुकुम, आष्टा परिसरातील इतर गावांवरही झाला आहे। राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी घटनेची माहिती देत संबंधित अधिकाऱ्यांना अवगत करून दिले आहे। प्रशासनाने तातडीने पाहणी करून पोल दुरुस्तीचे काम सुरू केले आहे। विजेचा पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत होईल असे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शाहू यांनी आश्वासन देण्यात आले आहे। भद्रावती पंचायत समिती संवर्ग अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी टीम पाठवून पंचनामा करण्याचे आश्वासन दिले। तहसीलदार भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सेवक बुरचुंडे व तलाठी सलोटे यांनी गावातील नुकसानीचा पंचनामा केला आहे। या आपत्तीमुळे जीवितहानी झाली नसली तरी घरदार व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे। प्रशासनाकडून पीडितांना मदत करण्याच्या प्रयत्नांसाठी पाठपुरावा केला जात आहे। ग्रामपंचायत सदस्य बालूस मंगाम, गावातील पोलीस पाटील मुंढरे, विजय चौधरी यांनी तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर यांच्यासोबत गावातील प्रत्येक घराची पाहणी करून गावकऱ्यांची विचारपूस केली। हे गाव ताडोबालगत असून भद्रावती तालुक्यातील शेवटचे टोक समजले जाते, त्यामुळे विकासापासून बरेच वंचित असल्याने शासनाचे लक्ष अजूनपर्यंत या गावाकडे वळले नाही, अशी संवेदना गावकऱ्यांनी व्यक्त केली। तरी आमचं खूप नुकसान झालेलं आहे। तरी 1,00,000-2 लाख रुपयाचं असं कमी जास्त माझं अनाज, डाळ, घरातले काही भांडे कुंडे। माझं नाव मंदा अशोक मुद्रे असं आहे। मी राहणार किन्हाळ्याची आहे। किती वाजताच्या दरम्यान हे वादळ आलं? तरी 5 वाजता। 5 वाजताच्या कशा पद्धतीचं वादळ होतं आणि पूर्ण गाव यामध्ये हे घेतलं होतं? अरे बापरे, ते पाहणे योग्यच नव्हतं। इतकं होतं की भयानक होतं की ते दरवाजा मी जसा असा पकडून ठेवला ना असं करून सनेनी, तर माझं मला सोशे नाही। जर मी दरवाजा सोडला तर माझ्या घरावरचं काहीच नव्हतं राहत, काहीच नव्हतं राहत। माझी मुलगी इतकी रडे, शिवाय दे बाबाले कशी आपण तुम्ही म्हणे हे करत नाही म्हणे, कोशिश म्हणे काही नाही म्हणे, मी स्वतः बांधतो असं करतो म्हणता म्हणे। आणि आज म्हणे आपण मेलो तर का कराल म्हणे तुम्ही म्हणे, मुलगा घरी नाही काही नाही। मग कशी वाटते त्या परिस्थितीमध्ये? इतकं वादळ होतं का दरवाजा सोसत नव्हता। माझ्याकडे दाबे दरवाजा, मी असं दाबून ठेवलं दरवाजाला, खोटं म्हणत असाल तर टीनाचा आहे ना दरवाजा। मग इतकी परिस्थिती आम्ही अजूनही नाही पाहिली। खूपच नुकसान झालं भाऊ आमचं। हो मग